भाऊदादा शेळवले हे आपल्या डीजे दादांचा सत्कार करत आहेत. कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं आभार प्रदर्शन करायचं आहे. गेली 2 दिवस त्यांनी उत्तम प्रकारे स्पर्धेमध्ये मनोरंजकता आणून दिली आहे. मला असं सहकार्य करत राहा. दुसरं मी आवर्जून सांगेल की गेली 3 ते 4 पर्व आम्हाला नेहमीच मांडव सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे. एक कॉलवर ते येतात, त्यांच्या त्या पद्धतीने व्यवस्था करतात. आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे बघावं लागत नाही. असे आमचे खाटेघरचे पांडुरंग दादा शेलके यांना मी इकडे आमंत्रित करतोय. त्यांचं खूप खूप आभार. दरवर्षीप्रमाणे ते यावर्षीसुद्धा त्यांनी अतिशय उत्तमरित्या मांडव सर्व्हिस इथे प्रोव्हाइड केली आहे. माधू टोके मी यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया पांडुरंग दादा शेलके यांचं आभार प्रदर्शन करायचंय. दादा खूप खूप आभारी आहोत. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. ही जी स्पर्धा, परंतु याचा आपण जो आस्वाद आहे बघण्याचा तो गेली पुढील कितीक वर्ष आपण जे घेणार आहोत आणि त्याचं जे श्रेय जातं ते आपले लाईव्हचे यूट्यूब लाईव्हचे माऊली लाईव्ह पाटगाव यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. गणेश मार्के दादा यांनी कृपया इकडे यायचंय. मी जयदास टोके यांना विनंती करेल की त्यांनी गणेश दादा यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आभार प्रदर्शन करायचंय. पहिल्या दिवशी काहीसा व्यत्यय आला, परंतु आज त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला यूट्यूब लाईव्हची सर्व्हिस प्रोव्हाइड करून दिली. खूप खूप आभारी आहोत दादा. तसेच यावर्षी आम्हाला सगळ्याच पद्धतीने मोरल सपोर्ट असू द्या नाहीतर आणखी दुसरं काही सपोर्ट असू द्या, असे आमचे लाडके हरिभक्त परायण श्री पंढरी तात्या टोके यांनी इथे कॉमेंट्री करून सामन्याची जी मनोरंजकता मेंटेन केली त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. श्री माऊली यांना मी विनंती करतो त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करायचे. जे आम्हाला 2 दिवस सपोर्ट केलं आणि आमची जी स्पर्धा तुम्ही मेंटेन केली, एक प्रकारे तुम्ही आम्हाला इथे कंट्रोल केलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आता आपण जाऊया आपल्या मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे. यावर्षी या स्पर्धेसाठी स्वइच्छेने आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्याला आर्थिक मदत केलेली आहे. मी खेळाडू व्यतिरिक्त त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. मी त्यांची नावं वाचून दाखवतो आणि त्यांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत. कारण अशा स्पर्धा ज्या होतात तिथे आर्थिक सहाय्याची खूप आवश्यकता असते आणि ते लक्षात ठेवून त्यांनी आम्हाला ही स्वइच्छेने आर्थिक मदत केलेली आहे. इथे मी पहिलं नाव घेईल पंढरी तात्या टोके, त्यानंतर भाऊ तात्या बुधाजी टोके, राजू टोके, भाऊ बांगर, मोहन टोके, अंकुश टोके, दिनेश माडसे, रमेश शेलवले, जय टोके आणि तेजस टोके, गणेश गगे या सर्वांनी आम्हाला जी मदत केली त्यांचं खूप खूप आभारी आहोत. अशीच आम्हाला मदत करत राहा जेणेकरून असे
असे सामने आपल्याला पुन्हा पुन्हा खेळवता येतील. त्याचबरोबर श्याम आपल्या गावचा एक युवा यूट्यूबर श्याम शेलवले याने काल खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला यूट्यूब लाईव्हची सेवा पुरवली. त्याचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. श्याम, थँक्यू व्हेरी मच. श्यामला मी पुढे बोलावील. संदीप टोके यांनी श्यामचं आभार व्यक्त करायचं. करा आणि बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला जरा त्याचे युजर्स वाढवा. त्याचबरोबर कालची जी स्पर्धा झाली त्यानंतर आपण रात्रीचे सर्व खेळाडू व्यतिरिक्त सगळे लहान मोठे जण जे होते त्यांना आपण एक जेवणाची अरेंजमेंट केली होती आणि या अरेंजमेंटमध्ये राजू टोके यांनी आम्हाला खूप मदत केली. मग ती पाण्याची मदत असू दे, फाटीची मदत असू दे आणि सर्व जे म्हणजे जेवणासाठी जे साहित्य लागतात ते बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला पुरवलं. असे राजू टोके यांना मी इकडे आमंत्रित करेल. सचिन टोके यांना मी विनंती करेल. अविनाश गोहिर यांना मी विनंती करेल की त्यांनी राजू दादाचं आभार व्यक्त करायचे शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद राजू. इथे ग्राउंडचं मेंटेनन्स करताना खेळपट्टी धुताना आम्हाला बऱ्याचदा पाण्याची आवश्यकता लागली. अशा वेळेस तेजस टोके यांनी पाण्याचा टँकर पुरवून आम्हाला खूप मोठी मदत केली. मी तेजस टोके यांना विनंती करेल की त्यांनी कृपया मंचाकडे यायचंय. तेजस इथे नाहीये म्हणून मी बाबूला विनंती करेल. आम्हाला आभार व्यक्त करण्याची संधी द्या जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस सुद्धा आम्हाला अशीच मदत करा. मी एक नाव आवर्जून येईल इथे की भास्कर कोलेकर हा एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू नसला परंतु त्याचं जे इंटरेस्ट असतं ते नेहमीच कायम आम्ही इथे बघितलेलं आहे. 2 दिवस त्याने इथे चहाची व्यवस्था केली म्हणून भास्कर कोलेकर यांचा आभार व्यक्त करण्यासाठी मी विवेक थोरात यांना विनंती करेल की त्यांनी भास्कर कोलेकर यांचं आभार व्यक्त करायचं. भास्कर कोलेकर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही यावर्षी आम्हाला चहाची व्यवस्था केली, पुढच्या वर्षी आम्हाला कॉफीची व्यवस्था करा, ज्यूसची व्यवस्था करा अशी आम्ही आशा करतो. त्याचबरोबर मागाशी जी आर्थिक मदतीची आम्ही जी यादी वाचून दाखवली त्यामध्ये एक नाव मी आवर्जून घेईल ते म्हणजे सूरज शिंदे याचं नेहमी प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही आर्थिक मदत राहिलेली आहे. थँक्यू सूरज शिंदे. छगन मांगर यांना मी विनंती करेल की त्यांनी सूरज शिंदे याचं आभार व्यक्त करायचं टाळ आणि पुष्पगुच्छ देऊन.
आपल्याला ज्यांनी आर्थिक मदत केलेली आहे त्यापैकी मोहनदादा टोके इथे उपस्थित आहेत. मोहनदादा टोके यांना मी विनंती करेल की त्यांनी जरा मंचाच्या पुढे यायचंय. मी मी स्वप्नील शिंदे यांना विनंती करेल की त्यांनी मोहनदादा टोके याचं आभार व्यक्त करायचे. या ठिकाणी प्रत्येक पर्वाला आम्हाला स्टंपची जोडी ज्यांच्याकडनं उपलब्ध होते ते जयदास टोके यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. मी राहुल कोलेकर यांना विनंती करतो की त्यांनी जयदास टोके यांचा सत्कार करायचा आहे. काल इथे पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी इथं जेवणाचं आयोजन केलं होतं आणि त्या जेवणासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली होती ते अविनाश भोईर आणि गणेश कोलेकर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. अविनाश भोईर आणि गणेश कोलेकर. गणेश कोलेकर नसेल तर राहुल कोलेकर यांनी मंचावर यायचं आहे. मी भायांना विनंती करतो की त्यांनी गणेश कोलेकर आणि अविनाश भोईर यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच अविनाश भोईर यांच्याकडनं आपल्याला गेले 3 ते 4 पर्व सतत बेस बॉलर, बेस बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज हे ट्रॉफी आपल्याला ते आवर्जून देतात. मी त्यांना पुन्हा एकदा मंचावर विनंती बोलवतो आणि पुन्हा एकदा त्यांचा सत्कार करायला सांगतो. मी संदीप टोके यांना विनंती करतो की त्यांनी अविनाश भोईर यांचा कुठलीही स्पॉन्सरशिप असो ही 2 नावं कधीच मागे नसतात. एक अविनाश भोईर आणि दुसरा गणेश कोलेकर. खरोखर मी माझी एकदा सर्वांना विनंती आहे की यांचं सगळ्या दोघांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचे आहेत. आणि एक मी या ठिकाणी नाव आवर्जून घेईल की जरी पाहुणा असला तरी गावच्या पोरांच्यात मिसळून गावासारखाच राहून आम्हाला कधी असा तो वाटतच नाही का तो बाहेरचा पोरगा आहे. म्हणून मी त्याचा इथं सत्कार करू इच्छितो. उमेश धमके याचं मोलाचं सहकार्य असतं आम्हाला प्रत्येक वर्षी. आणि मी वैभव टोके यांना विनंती करतो की त्यांनी उमेश धमकेचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी तिसरं क्रमांकाचं जे चषक आपल्याला ज्यांच्याकडनं उपलब्ध झालंय ते भालचंद्र भाऊ बेरे. मी यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. सॉरी या ठिकाणी
आम्हाला जे तिसऱ्या बक्षिसासाठी जे चषक ज्यांनी दिलेलं आहे ते सौजन्य आहे रेश्मा भास्कर कोळेकर. आता ते इथे उपस्थित नाही आहेत. मी भास्कर कोळेकर यांना विनंती करेल की त्यांनी इकडे मंचाकडे यायचं आहे. मी पप्पू शिंदे यांना विनंती करेल की त्यांनी भास्कर कोळेकर यांचं शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री दोंडीराम कोळेकर हे गेली 2 दिवस इथे उपस्थित राहून ज्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली आहे, मी त्यांना इथे मंचाकडे आमंत्रित करतोय. मी 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 श्री रमेश शेलवले यांना विनंती करेल की त्यांनी बाबांचं स्वागत करायचं, आर्थिक सत्कार करायचा आहे. खूपच आत्मीयतेने त्यांनी हे स्पर्धेचा आस्वाद घेतला आणि इथे प्रेझेंट राहून स्पर्धेची शोभा वाढवली. त्याचबरोबर श्री रमेश दादा या तुम्ही. त्याचबरोबर आम्हाला आर्थिक मदत असू द्या किंवा मार्गदर्शन असू द्या, रमेश दादा नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी मंचाकडे यायचंय. मी अविनाश भोईर यांना विनंती करेल की त्यांनी रमेश दादाचं शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करायचंय. या ठिकाणी या नडई प्रीमियर लीगसाठी पहिल्या पर्वापासून तर आज 5चा पर्व अगदी म्हणजे छोट्या छोट्या कामांपासून 2 व्यक्तींची खूपच मेहनत असते आणि त्या 2 व्यक्ती म्हणजे संदीप साईनाथ टोके आणि सचिन टोके यांचं एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे त्यांच्यासाठी. सगळं मी दोघांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. कुठलंही काम असो, मग ते पीच बनवायचं असो की साबदे उपटायचे असो, ही 2 माणसं नेहमीच पुढे असतात. मग ते जेवण बनवायचं असो की काही असो, आणि खरोखर या 2 व्यक्तींचं मार्गदर्शन आणि मदत खूपच असते आपल्या या NPL साठी. मी रवी लाटेला विनंती करतो की त्यांनी या 2 व्यक्तींचा सत्कार करायचा आहे. असंच सहकार्य करत राहा. त्याचबरोबर सर्वच खेळाडूंनी ग्राउंडसाठी खूपच मदत केलेली आहे. पण मी काही नावं आवर्जून गेली ते ज्यांनी प्रत्येक कामासाठी नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे, असे आपले खेळाडू पप्पू शिंदे, बाला दिनकर, कुणाल टोके आणि तुषार टोके हे नेहमीच इथे पुढे राहिलेले आहेत प्रत्येक कामामध्ये. सर्वांनी टाळ्या वाजवून सौरभ टोके, सॉरी सौरभ, यामध्ये मी एक नाव, आता आपल्याला खूपच वेळ झालेला आहे, थोडी आता कळस होता, आपण सर्व बक्षीस वितरण लगेचच घेणारच आहोत. पण या स्पर्धेसाठी ज्याने पुढाकार घेतला आणि ही स्पर्धा एक संपन्न करून दाखवली, एक प्रकारचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं असा आपला सगळ्यांमधला प्रकाश टोके, याला मी इकडे
मंचाकडे आमंत्रित करतो. ठीक आहे, आता आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे वळत आहोत. माफ करा, दुसऱ्या बक्षिसासाठी आपल्याला ज्यांनी चषक दिलेला आहे असे राधेश्याम ड्रायफ्रुट्स शहापूर विजय गुरुनाथ टोके ते आज इथे उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला चषक देऊन सहकार्य केलेलं आहे. त्यांचं जय हनुमान स्पोर्ट्स नडई खूप खूप आभारी आहेत. त्याचबरोबर पहिल्या बक्षिसासाठी ज्यांनी आम्हाला चषकसाठी आर्थिक सहाय्य केले असे आमचे भालचंद्र दादा बेरे हे इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचाकडे यायचंय. ते आज उपस्थित नाही आहेत. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. ते नेहमी काही ना काही आर्थिक सहाय्य करत असतात. संदीप टोकेचं नाव घे. संदीप टोकेचं नाव घे ना. ते बक्षीस वितरणाला येईल ना, ते पारितोषिक म्हणून आभार प्रदर्शन तो नाहीये ना इथं. आभार आणि यांचा सत्कार करायचा आपल्याला. तिसऱ्या बक्षिसासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केले असे संदीप बाळकृष्ण टोके फायर ब्रिगेड ते काल आले होते, आज इथे उपस्थित नाहीयेत. त्यांचं सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बक्षिसाचे ज्यांच्याकडून दुसरं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे असे भाऊदादा शेलवले यांचं सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. आणि साहजिकच पहिलं बक्षीस आहे आपलं जय हनुमान स्पोर्ट्स नडे यांच्याकडून आपण आयोजित केलं होतं, तर त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. ज्यांनी 2 दिवस मॅन ऑफ द मॅच आणि थंड्याची व्यवस्था केली प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी असे दौलत टोके आणि गणेश कोलकर यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कृपया राग मानू नका. ठीक आहे, पहिलं बक्षीस आहे आपलं बेस्ट फिल्डर. फायनल मध्ये शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत वैभव टोके. कृपया त्यांनी मंचाकडे यायचंय. मी दौलत टोके यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी टाळ्या म्हणून त्याचा आभार व्यक्त सत्कार करायचा. कॅटेगरी आहे बेस्ट फिल्डर. शेवटच्या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये ज्याने झेल टिपून विकी सारख्या प्लेअरचा झेल टिपून ज्याने सामन्याची कला पलटवली असा भास्कर कोलेकर याला मी मंचाकडे यायची विनंती करतोय. बेस्ट फिल्डर ऑफ दी फायनल मॅच भास्कर कोलेकर. मी पप्पू शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी भास्कर कोलेकर यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर थ्रू आउट द सिरीज ज्यांनी 11 विकेट्स घेऊन बेस्ट बॉलरचा किताब पटकावलाय असे बाबू टोके यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचंय. मी आपल्या गावचे श्री योगेश शेलवले यांना विनंती करतोय की त्यांनी बाबू यांना ट्रॉफी देऊन त्यांचा
सत्कार करायचा आहे. थोडं थोडं मागे जा ना तुम्ही, थोडं मागे राहा ना. सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा सत्कार करायचा आहे. खूपच चांगली अशी कामगिरी केली त्याने थ्रू आउट दी सिरीज. थ्रू आउट दी सिरीज सगळ्यात जास्त रन मारलेले आहेत असा भास्कर टोके याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचंय आपलं बेस्ट बॅट्समनचा किताब घेण्यासाठी. मी धनेश भोईर यांना विनंती करतो की त्यांनी भास्कर टोके यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. भास्कर टोके नेहमी बाहेर असतो पण ऐनवेळी स्पर्धेमध्ये येऊन आतापर्यंत त्यांनी बऱ्याचदा बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावलेला आहे. थ्रू आउट द सिरीज ज्यांनी बॅटिंग आणि बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये खूपच चांगलं असं प्रदर्शन केलंय असा आपला सर्वांचा लाडका पप्पू शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचंय. मी अविनाश भोईर यांना विनंती करेल की त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब पप्पू शिंदे यांना वितरित करायचा आहे. जबरदस्त अशी कामगिरी केली पप्पू. एका हाती लढत दिलेली आहे पप्पू शिंदे याने. एका सामन्यामध्ये सलग 72. एक मिनिट. पप्पू शिंदे यांना राहुल कोलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस वितरित केलं गेलं आहे. त्यांची कामगिरी बघून यावेळेस आपण एक वेगळा उपक्रम केला होता की या सामन्याचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या गावातील एक उत्तम अशी विद्यार्थिनी जिचा नावलौकिक या पंचक्रोशीमध्ये राहिलेला आहे. ॲज अ अँकर ॲज अ वक्तृत्व स्पर्धामध्ये तिने पण चांगले अचिव्हमेंट केले अशी प्राजक्ता शेलवले हिला बोलवलं होतं आणि त्याच वेळेस तिने एक अनाऊन्समेंट केली होती की थ्रू आउट द सिरीज जो एक खिलाडी वृत्ती दाखवेल असा संघ तिच्याकडून त्या संघासाठी काहीशी आर्थिक मदत ॲज अ अवॉर्ड म्हणून तिने सांगितलं होतं. असं हे आदर्श संघ म्हणून OV11 संघाची निवड इथे झालेली आहे. फेअर प्ले अवॉर्ड संघाचे कर्णधार संदीप टोके यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचंय आणि रमेश शेलवले यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या बक्षिसाचं वितरण करायचंय. OV11 संघाने खूपच खेळाडू वृत्ती दाखवली आहे. जिथे चौकार असेल तिथे चौकार दिला, षटकार असेल तिथे षटकार दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या बक्षिसाकडे. तिसऱ्या बक्षिसाचे मानकरी आहेत ट्रॉफी फायटर संघाने खूपच चांगली कामगिरी केली होती पहिल्या सत्रामध्ये, परंतु शेवटी त्यांनी झुंज दिली तरी सुद्धा तिसऱ्या बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत ट्रॉफी फायटर. त्यांच्या संघनायकांना मी विनंती करतो की त्यांनी पूर्ण संघासह इथे उपस्थित राहायचंय. मी तिसऱ्या बक्षीस ज्यांच्याकडून आम्हाला मिळालेले असे चषक मिळालेले असे भास्कर कोळेकर यांना विनंती करेल की त्यांनी चषक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. ट्रॉफी फायटर्स हे सगळ्यांनी जरा थोडं मागे जा ना. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे. थ्रू आउट द सिरीज खूप चांगली कामगिरी केली आहे ट्रॉफी फायटर्सने. प्राण केलं होतं
आणि ओनरशिप घेतली होती. ट्रॉफी नाही मिळाली म्हणून 2 दिवस काही खाल्लं नाही, पण यावर्षी पुन्हा एकदा 5व्या पर्वासाठी ओनरशिप घेतली आणि या ठिकाणी द्वितीय पारितोषिकाचा मान मिळवलाय तो युवराज 11 या संघानं. मी युवराज 11 संघाच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी मंचावर येण्याची विनंती करतो. घरी घेऊन जाणार आहेत आणि चषक आपल्याला राधेश्याम ड्रायफ्रूट यांच्याकडनं मिळालंय. मी विनंती करतो की त्यांचं घरचं कोणी असेल तर त्यांनी मंचावर यायचं आहे. विजय टोके मी या ठिकाणी राधेश्याम ड्रायफ्रूट यांचं कोणी उपलब्ध नसल्या कारणाने मी भाऊदादा चलवले यांना विनंती करतो की त्यांनीच या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. या ठिकाणी चषक राधेश्याम ड्रायफ्रूट्स विजय डोके यांच्याकडून, तसेच द्वितीय पारितोषिक भाऊदादा चलवले यांच्याकडून आणि विजेता संघ आहे तो युवराज 11. आता आपण वळत आहोत पहिल्या बक्षिसाकडे. ज्या संघाकडे आपण एकदम दुर्लक्ष केलं होतं, ज्या संघाची पहिली कामगिरी कालच्या सत्रातली कामगिरी एकदम डाऊन राहिली होती, असं कोणाला वाटलंही नव्हतं, कोणाच्या कल्पनेतही नव्हतं की फायनल करू शकते, परंतु त्यांनी सगळ्यांना चुकीचं ठरवलंय आणि पहिल्या बक्षिसाचा मान मिळवलाय. असे विक्ट्री कॅपिटल्स आपल्या नावाप्रमाणे त्यांनी पहिल्या बक्षिसाचं पारितोषिक मिळवलं आहे. अशा विक्ट्री कॅपिटल्सला मी इकडे मंचाकडे यायचं आमंत्रित करतोय. पहिल्या बक्षिसासाठी आपल्याला चषक ज्यांनी दिलेले असे बालचंद्र दादा बेरे उपस्थित असतील तर त्यांनी मंचाकडे यायचंय. बालचंद्र दादा इथे अनुपस्थित आहेत. त्यांच्या बिहाफमध्ये मी पप्पू शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या बक्षिसाच्या पारितोषिक वितरणासाठी इथे यायचंय. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. विक्ट्री कैपिटल इज द बाजीगर ऑफ द टुडे.